श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो, हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. परवा 21 जून 2024 वार शुक्रवार आणि या दिवशी आलेली आहेत वटपौर्णिमा. प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा ही येते आणि प्रत्येक पौर्णिमेचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं. शुक्रवारी येणाऱ्या पौर्णिमेला विशेष महत्त्व दिलं जातं, कारण पौर्णिमा ही तिथी माता लक्ष्मी, भगवान विष्णू, चंद्रदेव यांना समर्पित आहे आणि शुक्रवार हा देखील माता लक्ष्मीचा वार आहे. तसेच ही वटसावित्री पौर्णिमा आहे. स्त्रिया या दिवशी आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि प्रगतीसाठी व्रत करत असतात आणि वडाच्या झाडाची पूजा करत असतात. आणि तसेच या दिवशी काही उपाय देखील केले जातात. आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. तुळशीची 5 पाने आपल्याला अशा ठिकाणी ठेवायची आहेत जेणेकरून आपल्या घरातील गरिबी, दरिद्री जाऊन घरात सुख समृद्धी, पैसा येऊ लागेल आणि मनातील कितीही कठीण इच्छा ही 100% पूर्ण होईल. घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल असा हा उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, आपल्या हिंदू धर्मामध्ये पौर्णिमा तिथीला विशेष महत्त्व दिलं जातं. पौर्णिमेला आपण आपल्या घरामध्ये सत्यनारायण करत असतो. त्याचबरोबर या दिवशी लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी विशेष अशा सेवा ज्या आहेत तर त्या देखील केल्या जातात. कारण पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी ही पृथ्वी तलावरती जागृत अवस्थेमध्ये असते. तिची सेवा आणि उपासना करणाऱ्यांना ती धनधान्य समृद्धी प्रदान करत असते. म्हणून पौर्णिमा तिथीला अनेक सेवा, उपासना, उपाय जे आहेत तर ते केले जातात. तर आपल्याला तुळशीच्या हा 5 पानांचा उपाय का करायचा आहे? जर आपण घरामध्ये या पौर्णिमा तिथीला या तुळशीच्या 5 पानांचा उपाय जर केला तर आपल्या घरातील आर्थिक समस्या ज्या आहेत तर त्या दूर होतील. घरात गरिबी असेल, दरिद्री असेल तर ती आपल्या घरातून बाहेर जाईल आणि घरामध्ये सुख समृद्धी येईल. कारण तुळशीला माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि ज्या घरामध्ये लक्ष्मी असेल त्या घरामध्ये कधीही अलक्ष्मी ही राहणार नाही. सोबतच तुमच्या मनामध्ये जर एखादी इच्छा असेल आणि ती इच्छा तुम्हाला लवकरात लवकर पूर्ण व्हावी असं वाटत असेल तरी देखील हा उपाय खूप प्रभावी मानला जातो. तर तुम्हाला काय करायचं आहे, वटपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे. स्नान केल्यानंतर तुम्हाला देवघरातल्या देवांची पूजा करून घ्यायची आहे. धूप, दीप, अगरबत्ती, फुले अर्पण करायची आहेत. यानंतर तुम्हाला हा उपाय लगेचच करायचा आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे. कलशामध्ये तुम्हाला स्वच्छ पिण्याचं पाणी घ्यायचं आहे. थोडंसं हळदी कुंकू त्या पाण्यात टाकायचं आहे. 2 अगरबत्ती तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायच्या आहेत आणि यानंतर तुमच्या घरामध्ये असणाऱ्या तुळशीपाशी तुम्हाला जायचं आहे. तुळशीपाशी गेल्यानंतर हे जल तुम्हाला तुळशीला अर्पण करायचं आहे. 2 अगरबत्त्या तुम्हाला लावायच्या आहेत आणि तुळशीला 11 प्रदक्षिणा तुम्हाला करायच्या आहेत. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असं म्हणत तुम्हाला या 11 प्रदक्षिणा ज्या आहेत तर त्या करायच्या आहेत. आणि यानंतर तुळशीची तुम्हाला अखंड 5 पानं तोडायची आहेत. अखंड म्हणजे कुठेही फाटलेली, तुटलेली किंवा खराब झालेली अशी पानं जी आहेत तर ती घ्यायची नाही. अखंड म्हणजे एकदम चांगली हिरवी तुम्हाला 5 तुळशीची पानं जी आहेत तर ती तोडायची आहेत. किंवा तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही उद्याच्या दिवशी, म्हणजे उद्या गुरुवार आहे तर गुरुवारच्या दिवशीच तुम्ही ही पानं तोडून ठेवली तरीही चालेल. किंवा तुमच्या लक्षात राहिलं नाही तर तुम्ही शुक्रवारी देखील पानं हे तोडू शकतात. फक्त पानं तोडण्याच्या अगोदर दोन्ही हात जोडून तुम्हाला माता तुळशीची प्रार्थना करायची आहेत, माफी मागायची आहेत की हे पानं मी कशासाठी तोडत आहे अशी प्रार्थना करून यानंतर तुम्हाला हाताची नखं न लावता ती पानं जी आहेत तर ती तुम्हाला तोडायची आहेत. बोटाने तोडायची आहेत. चुकूनही आपल्या बोटाची नखं जी आहेत तर ती त्या झाडाला लागायला नको अशा पद्धतीने आपल्याला ही 5 पानं तोडायची आहे. 5 पानं तोडल्यानंतर ती तुम्हाला स्वच्छ धुवून काढायची आहेत. धुतल्यानंतर काय करायचं आहे, एक वाटी घ्यायची आहे. त्या वाटीमध्ये तुम्हाला ही 5 पानं जी आहेत तर ती ठेवायची आहेत. यानंतर ही पानं तुम्हाला आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या भगवान विष्णू किंवा बाळकृष्ण, माता लक्ष्मी यांच्या फोटोसमोर तुम्हाला ठेवायचे आहे. यानंतर या पानांवर तुम्हाला हळदी कुंकू तुम्हाला लावायचं आहे.
अक्षता अर्पण करायचे आहेत, धूपदीप अगरबत्ती तुम्हाला ओवाळून घ्यायचे आहेत। यानंतर तुम्हाला दोन्ही हात जोडून माता लक्ष्मीला तुमच्या घरातील गरिबी, दरिद्री, इडापिडा ही निघून जाऊ दे, घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदू दे, कुटुंबाची प्रगती होऊ दे, अशी तुम्हाला मनोभावेने प्रार्थना करायची आहेत। आणि यानंतर काय करायचं आहे, ही 5 तुळशीची पानं जी आहेत तर ती तुम्हाला उचलायची आहेत आणि त्यातलं एक पान जे आहे तर ते पान तुम्हाला तुमच्या पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे। आता प्रत्येकाच्या घरामध्ये तिजोरी असतेच असं नाही, तर जिथे तुम्ही थोडेफार तुमचे पैसे असेल, दागदागिने असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला हे एक तुळशीचं पान जे आहे तर ते ठेवायचं आहे। यानंतरनं दुसरं पान जे आहे तर ते तुम्हाला तुमच्या घरामध्ये असणारा धान्यामध्ये ठेवायचं आहे। मग हे धान्य गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी कुठलंही धान्य असेल तर त्या धान्याच्या डब्यामध्ये तुम्हाला एक तुळशीचं पान जे आहे तर ते ठेवायचं आहे। यानंतरनं तिसरं पान जे आहे तर ते तुम्हाला तुमच्या पतीच्या पर्समध्ये ठेवायचं आहे। वटसावित्री पौर्णिमा आहे, या दिवशी पतीची प्रगती होण्यासाठी आपण वटवृक्षाकडे प्रार्थना करत असतो आणि म्हणून या दिवशी आपल्याला एक तुळशीचं पान जे आहे तर ते एक पान आपल्या पतीच्या पर्समध्ये ठेवायचं आहे। यानंतरनं एक पान जे आहे तर ते आपल्याला आपलं स्वयंपाकघर जे आहे तर त्या जो गॅस आपण वापरतो तर त्या गॅसवरती किंवा किचन ओट्यावरती तुम्हाला हे पान ठेवायचं आहे। आणि यानंतरनं एक पान उरेल ते आपल्याला आपल्या देवघरामध्येच ठेवायचं आहे। तर अशा पद्धतीने या तुळशीच्या 5 पानांचा प्रभावी उपाय जो आहे तर तो आपल्याला या वटपौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे। हा उपाय इतका प्रभावी आहे की तुमच्या घरात असणारी नकारात्मकता, वाईट शक्ती, दोष, गरिबी, दरिद्री ही संपूर्णपणे नष्ट होऊन तुमच्या मनातील कितीही कठीण इच्छा ही पूर्ण होईल। घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता भासणार नाही, घरामध्ये नेहमी बरकत राहील, तसेच आपल्या पतीचं पॉकेट जे आहे तर ते कधीही खाली राहणार नाही। खाली होण्याच्या अगोदरच त्यामध्ये लक्ष्मी जी आहे तर ती येईल, पतीकडे लक्ष्मी ही आकर्षित होईल। त्याचबरोबर आपल्या घरामध्ये आपल्या स्वयंपाकघरात अन्नपूर्णा जी आहे तर ती अखंड वास करेल, जेणेकरून आपण जे अन्न खातो किंवा जे अन्न बनवतो तर ते वाया जाणार नाही, खाल्लेल्या अन्नातून कुठलीही बाधा आपल्या कुटुंबाला होणार नाही। इतकं महत्त्व या तुळशीला दिलं जातं, म्हणून हा एक उपाय तुम्हाला आवर्जून या वटपौर्णिमेच्या दिवशी नक्की आपल्या घरामध्ये करायचा आहे। घरातल्या स्त्रियांनीच करायचा आहे, घरातल्या लक्ष्मीने हा उपाय करायचा आहे। व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा। चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।